नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीच्या देश महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मुंबईतील बोट दुर्घटनेसंदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे. एलिफंटाला जाणारी प्रवासी बोट उरण करंजा परिसरामध्ये बुडाली आहे. प्रवासी बोटीला नौदलाच्या स्पीड बोटीनं जोरदार धडक दिली. प्रवासी बोट बुडाल्यानं एकाचा मृत्यू झालाय तर 80 जणांना वाचवण्यामध्ये यश आलंय. या प्रवासी बोटीमध्ये 5 कर्मचाऱ्यांसह एकूण 86 प्रवासी होते, तर अद्यापही 5 जण बेपत्ता असल्याची माहिती मिळते. सध्या अंधारामुळे बचाव कार्य थांबवण्यात आलं. तर हे दृश्य आपण पाहतोय कशा प्रकारे नौदलाच्या या स्पीड बोटीनं प्रवासी बोटीला जोरदार धडक दिली, त्यामध्येच ही दुर्घटना घडली आहे. तर नेमकं काय झालंय आपण पाहतोय. प्रवासी बोट उलटली आहे, 80 जणांना वाचवण्यात यश आलंय तर एकाचा मृत्यू झालाय. मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटाला जाणारी ही प्रवासी बोट नीलकमल नावाची बोट उलटली आहे. बोटीतील एकूण 86 जणांपैकी 80 जणांना वाचवण्यात यश आलंय. एकाचा मृत्यू झाल्याचं कळतंय तर 5 जण अद्यापही बेपत्ता आहेत. नौदलाच्या स्पीड बोटीनं धडक दिल्यानं प्रवासी बोट बुडाली. या बुडालेल्या बोटीच्या मालकानं हा आरोप केला. 56 जण सुरक्षित आहेत. 18 जणांवर सध्या डॉकयार्ड रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याचं कळतंय. 3 तास रेस्क्यूचा थरार चालला. नौदल, तटरक्षक दल, त्याचबरोबर JNPT कडून स्थानिक मच्छीमारांकडून देखील रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं. अडीचच्या नंतर एलिफंटाला जाते. ती जात होती तिथे नेव्हीची एक स्पीड बोट आहे, ती तिकडून आली. त्यांनी एक राऊंड मारला, परत गेली आणि तिने आणून त्या आमच्या बोटीला असं जोराने ठोकली आणि त्याने ऍक्सिडेंट झाला. नौदलाची हाय तुमच्याकडे म्हणजे ती हीच आहे नेव्हीची स्पीड बोट. 80 लोक होते. नवीन बोट होती, नेव्हीची मिस्टेक आहे. बाकी आमच्या बोटीचा काही मिस्टेक नाही. नेव्हीच्या मिस्टेक नाही, ती बोट फोडून टाकली. म्हणजे नेव्हीवाल्याने काय मिस्टेक केली? नेव्हीवाल्याने स्पीड येऊन चरवला त्याच्यावरती, बस. याच्या पलीकडे काही नाही. तुमची सरकारला काय मागणी आहे का? सरकारला मान्य, त्याला नेव्हीवाले स्पीड बोटीच बंद करून टाका इथून. या स्पीड बोटी असे चालू आज येऊन तिथे पॅसेंजरला तकलीफ होतो. नेव्हीच्या बोटीनी पडते हे ऑपरेटर आहे, जुने ऑपरेटर या ठिकाणी आहेत, त्यांच्या बोटीला ठोकलं गेलेलं आहे. आता त्याच्यामध्ये पॅसेंजर किती होते त्याचा आकडा अजून मिळत नाही आहे. माझ्यामध्ये असोसिएशनचे अध्यक्ष या ठिकाणी आहेत सगळी. मला वाटतं की या ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त पॅसेंजर भरले का, याला असलेली सिग्नलची जी या ठिकाणी पाहिजे आहे सुविधा ती बरोबर नाही.